नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी जान्हवी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज माझ्या छोट्या बाळाची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. माझं 3 वर्षाचा जियांश मला जेव्हा पण किचनमध्ये काम करताना बघतो तेव्हा म्हणतो आईला मदत करायची आहे आणि मग गॅलरीमध्ये जाऊन स्टूल घेऊन येतो, माझ्या बाजूला उभा राहतो आणि आई मला जिरं टाकायचं आहे, आई मला मोहरी टाकायची, आई मला मीठ टाकायचं आहे, असं बोलत बोलत तो मला स्वयंपाकात मदत करण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करत असतो. आणि मग मी त्याला छान ट्रेनिंग करत असते. तू आधी बोल आई, तूच माझं प्रेम, तूच माझा जीव, तूच माझा श्वास, तूच माझा विश्वास. आणि आमच्या दोघांमधला बॉन्ड मला खूप छान खुलवता येतो. जेव्हा त्याला माहिती आहे की मम्मासोबत काम करायचं तर मम्मा जे बोलेल ते बोलायला पाहिजे, तर त्यावेळेला तो बोलतो. आणि ज्या वेळेला त्याच्याकडे चॉईस असतो त्यावेळेला तो बोलतो आई तूच माझं प्रेम नाही आहे, आई तूच माझा विश्वास नाही आहे. आणि त्याच्या या खट्याळ आणि खोडकर स्वभावामुळे आमचं नातं, आमचा बॉन्ड अधिक घट्ट होत जातो. मला कमालीची मजा वाटत जाते त्याच्यासोबत सगळं बोलताना, खेळताना, मजा करताना. सो जी आपल्याला आपल्या नातेसंबंधांचा बॉन्ड, आपल्या नातेसंबंधांची जोडणी अशी छान भारीवाली झाली पाहिजे. असं छान घट्ट नातं आपलं जोडलं गेलं पाहिजे असं नेहमी वाटत असतं. आणि आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी एक छान एक्सरसाइज करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ मी खास आईसाठी बनवलेला आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करेल की आपण चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक आणि शेअर पण कराल. तर आता आपण छान आपले दोन्ही हात हृदयचक्रावरती ठेवायचे आहेत. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आईचं चित्र आणायचं आहे. साक्षात आपल्याला आपल्या आईला बघायचं आहे आणि माझ्यासोबत आपणही बोलायचं आहे. आई, अजाणतेपणाने जेव्हा कधी माझ्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं असेल, तुला हर्ट झालं असेल, त्या सर्व क्षणांकरिता प्लीज मला माफ कर. अजाणतेपणाने माझी समज चांगली विकसित न झाल्याने मी तुझा राग केला असेल, मी कधी तुला तिरस्कार दिला असेल, तर आई त्या सर्व क्षणांसाठी प्लीज तू मला माफ कर. मला जपण्यासाठी, माझी काळजी वाटत असेल म्हणून तू मला काही गोष्टी करण्यापासून मनाई केली असशील आणि मी गैरसमज करून घेत तू माझ्या प्रगतीच्या आड येत आहेस, करिअरच्या आड येत आहेस असे विचार निर्माण करून तुला त्रास दिला असेल, तुझ्याविषयी चुकीची नकारात्मक मतं बनवली असतील, त्या सर्व क्षणांकरता आई प्लीज तू मला माफ करशील. आई प्लीज मला माफ कर. मी तुझी मनापासून माफी मागत आहे. आणि तू आई आहेस आणि तू सर्व मुलांचे सर्व गुण अवगुण स्वीकारून त्यांना मोठ्या मनाने माफ करतेस आणि प्रेम पण करतेस. आणि तुझं हे प्रेम माझ्या जगण्याची, माझ्या असण्याची प्रेरणा बनते आणि त्याकरिता तू मला मोठ्या मनाने माफ केलं आहे. तुझं प्रेम सातत्याने मला दिलं आहे, म्हणून मी तुझी खूप जास्त आभारी आहे. आई थँक्यू सो मच. तर आपल्या सर्वांच्या आईसाठी हा छान व्हिडिओ मी आज बनवला आहे. आवडला असेल तर लाईक नक्की कराल आणि हा छोटासा एक्सरसाइज रोज कराल. आपल्या नातेसंबंधांमध्ये जादूची छडी फिरवल्यासारखे बदल झाल्याचे आपल्याला नक्कीच दिसून येईल. थँक्यू सो मच.